हा, आता तुम्ही जन्माला का आलात? तुम्ही जन्माला येण्याचं कारण तुम्हाला काय आहे? पाप आणि पुण्य. बरोबर आहे? पाप आणि पुण्य, म्हणून तुम्हाला हा जन्म प्राप्त झाला. पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य देह प्राप्त होतो. त्याचे अनेक प्रमाण आहेत. पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य देह प्राप्त झाला. मग पाप आणि पुण्य का झालं? पाप आणि पुण्य का झालं? होय, नाही माहिती. पहिलं हे तर बघितलं पाहिजे ना, पाप आणि पुण्य का झालं. तर त्याच्यासाठी अनुकूल आणि प्रतिकूल. अनुकूल घडलं की आपल्याला कसं वाटतं? सुख वाटतं. आणि प्रतिकूल घडलं की दुःख वाटतं. म्हणजे पाप पुण्याला कारण काय आहे? धर्म अधर्म, अनुकूल प्रतिकूलता. काय मग अनुकूल आणि प्रतिकूलता याला कारण काय आहे? अनुकूल आणि, तुम्ही सगळे संस्कृत विद्यार्थी, अनुकूल आणि प्रतिकूलता याला कारण काय आहे? भेद ज्ञान. त्याला काय कारण आहे? भेद ज्ञान. कशाचं भेद ज्ञान? अनात्म वस्तू आणि पुण्य आणि पाप याच्यातला भेद ज्याला कळतो ते भेद ज्ञान. म्हणजे तुम्हाला भेद ज्ञान नाही. आणि भेद ज्ञानाला कारण काय? द्वैताला कारण काय? तुमच्यामध्ये आमच्यामध्ये द्वैत आहे. द्वैताला कारण काय? अज्ञान. द्वैताला काय कारण? अज्ञान. आणि सगळ्यांना सगळ्याच्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे तुम्ही कोण आहेत हे तुम्हाला माहिती नाही. मग तुम्ही कोण आहेत हे जर तुम्हाला माहिती नाही, मग तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार कसा? बर, मोक्ष प्राप्त अज्ञान आहे ना, मोक्ष प्राप्त होणार नाही. बर, मोक्ष जर प्राप्त होणार नाही, त्याच्यासाठी जर अज्ञान असेल, हा भाग थोडा बाजूला अजून ठेवू. पण तुम्हाला जन्माला आल्याच्या नंतर आता काय करायचंय? खरं सांगायचं, जन्माला आला तुम्ही, काय करायचंय तुम्हाला? तुमच्या इच्छा काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा मी जन्माला आलो पण मला पदवी घ्यायची. कोणती पदवी घ्यायची? सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकोबारायांना सच्चिदानंद पदवी घ्यायची. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग आता जन्माला जर आलो तर हे शरीर साधन आहे, हे शरीर साधन आहे. मग आपल्याला करायचं काय? तर शास्त्राने 4 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. किती गोष्टी? 4. त्याला काय म्हणतात? 4 पुरुषार्थ. कोणते कोणते 4 पुरुषार्थ आहेत? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपला विषय काय आहे? मुखी नाम, हाती मोक्ष. काय करायला सांगितलं शास्त्राने तुम्हाला? 4 गोष्टी करायला सांगितल्या. पण 4 गोष्टी आहेत, हे 4 आश्रमामध्ये सांगितलेल्या नाहीत. पहिलं आश्रम कोणतं? 4 वेद आहेत, 4 आश्रम आहेत, 4 महावाक्य आहेत. बरोबर आहे ना? आणि 4 पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थ आहेत. तर त्याच्यातलं आपल्याला काय करायचंय? धर्म. काय करायचंय? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आश्रम 4. ब्रह्माश्रमामध्ये काय करायचं? पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम. ही जी सगळे जी काही तरुण मुलं आहेत ना, यांनी शास्त्र सांगतं की त्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ज्ञान मिळवायचं. भोगवया अक्षरे. अक्षर भोगायचे. पण कोणते? ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, शास्त्र असेल, काय गाणे गुणे तमाशातले कीर्तनात हे भोगायचं नाही बरं का. ते बरेच आता कीर्तनकार गाणे गुणे, सासू सुना
हे घोकतात, हे घोकायचं नाही. जेवढं पाठ होईल तेवढं पाठांतर करायचं. पण शास्त्रच शास्त्रानेच धर्म, धर्म म्हणजे पुण्य, पुण्याला ज्या गोष्टी कारण आहेत त्या गोष्टी तुम्हाला करायच्या म्हणजे धर्म. दुसरं अर्थ, सगळ्याला गरज आहे ना अर्थाची. धर्म अर्थ, अर्थ म्हणजे काय? पैसा. याच्यात कोणाला पैसा नको आहे असं आहे का माझ्यासह? हा, सगळ्यालाच पैसा आहे ना. आता तर एवढं मोठं चालच नाही, इकडं सांगायची काही गरज नाही. पैसा भरपूरच, म्हणजे सगळ्याला पैसा हवाय. पण कसा? धर्माने. तळतळीचा नको, पुण्याचा पैसा घरामध्ये आला पाहिजे. ज्या वेळेस तळतळीचा पैसा घरामध्ये येतो, हरामचा पैसा घरामध्ये येतो. मी सरकारी नोकरीमध्ये आहे, त्याच काय होतं कसं होतं त्याच्यामुळे भेदज्ञान महत्वाचं आहे बरं का. रंगा खुसन पांढरा खुस जर असेल तरच, नाही तर वाटूळच होत. मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कीर्तनाचे पैसे काय घेतले? बाबा देवाने मला नोकरी दिली, नोकरीमध्ये पैसे मिळतात, पण धर्माचा थोडा विचार केला. पुण्य जर पाठीमागे राहिलं, अधिष्ठान जर पुण्य ठेवलं, तर मी कुठेतरी सापापासून जंगलामध्ये कुठेतरी वाचेल, संसारामध्ये वाचेल. पाप जास्त झालं तर मी वाचणार नाही. म्हणून पुण्य म्हणजे धर्म, अर्थ, काम. आता कामाच्या बाबतीमध्ये माणूस कसाही असला तरी फसला जातो, पण तरी धर्म जाग्यावर ठेवायचा. आणि शेवटचा पुरुषार्थ मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आपल्याला पुरुष म्हणून करायचे. पुरुषार्थ पुरुषाने, पुरुषार्थ पुरुष म्हणून करायचे. हे 4 पुरुषार्थ जन्माला येऊन करायचे. त्याच्यातलाच एक पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, हा तुम्हाला आम्हाला साध्य करायचा आहे. याच्यासाठी मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. मग नाम काय आहे? पण हे करण्यासाठी हे शरीर जर नसेल तर मुखामध्ये नाम. तुकोबराय म्हणतात, बाबा तुझ्या मुखामध्ये नाम. जर हे मुखच नसतं म्हणजे शरीरच नसतं. देही घडे देवाचे भजन, हे साधन आहे. मग हे नाम घेण्याकरता हे शरीर साधन आहे. नाम घेण्याकरता शरीर साधन आहे. आणि मोक्ष हे साध्य आहे. शरीर नाम घेण्यासाठी साध्य आहे. शरीराला वाणी मुख आहे, म्हणून मुखी नाम हाती मोक्ष. म्हणजे फल, मुखामध्ये नाम हे साधन आहे आणि हातामध्ये त्या साधनाचं फल काय आहे? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? पुन्हा प्रश्न देतात. मोक्ष या शब्दाचा अर्थ पंचदशिकार विचारसागर यांनी केलेला असा आहे, तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुःख आहे की नाही? बोला, आहे का दुःख? हा, दुःख आहे. बर, ती दुःख जाऊन तुम्हाला सुख मिळवण्याची इच्छा आहे का नाही? बोला. तर तुम्हाला सुखच नको होय बहिणीनं? सुख पाहिजे ना. म्हणजे सगळ्यांना दुःख आहे. कारण दुःख कशामुळे? शरीर आहे म्हणून. दुःख कशामुळे? शरीर आहे म्हणून. आणि शरीरच जर नसतं तर दुःख असतं का बाबा? नाही. म्हणजे सगळ्याला दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती काय? मग दुःख निवृत्ती म्हणजे सकल दुःख निवृत्ती, सगळ्या दुःखाची निवृत्ती करून परम आनंद प्राप्ती म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. आता मोक्ष काय झालं? तुम्हाला काय प्राप्त करायचंय? मोक्ष डोक्यात ठेवू नका, सुख प्राप्त करायचंय. तुम्हाला काय करायचंय? सुख प्राप्त करायचंय. आणि हे सुख प्राप्त करण्याकरिता
तुम्हाला साधनाची गरज आहे. म्हणून तुम्ही मोक्षासाठी साधना करणार आहेत. पण ते साधना करत असताना तुम्हाला अधिकार तुमचा तपासला पाहिजे. तुमचा अधिकार तपासला पाहिजे. कारण मोक्ष मिळवण्याकरता शास्त्राने अनेक साधने सांगितलेले आहेत. कोणी कर्माने मोक्ष सांगितला, कोणी ज्ञानाने मोक्ष सांगितला, कोणी योगाने मोक्ष सांगितला. मग आता तुम्हाला सगळ्यांना सुख पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही योगाचे अधिकारी आहेत का? योग शास्त्र करता का तुम्ही? योग, प्राणायाम, आसन, जे अष्टांग योग आहेत ते तुम्ही कराल का? जमल का तुम्हाला करायला अष्टांग योग? यम, नियम, आसन, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी हे जमल का तुम्हाला? हे जमणार नाही आपल्याला. योग मार्गाने जर तुम्ही जायला निघाल तर तुम्हाला योग साधना जमणार नाही. आता योग म्हणजे काय? जोडणे. खूप शास्त्रामध्ये जात नाही. योग या शब्दाचा अर्थ आहे युज धातू, त्यांनी जोडणे. म्हणजे आपण जीव शिवाला जोडलं पाहिजे आणि ते जोडण्यासाठी म्हणजे जीव ब्रह्म एक आहे हा मोक्षाचं अवांतर फल सांगितलेलं. जीव ब्रह्म एक आहे आणि साक्षात जीव ब्रह्म एक आहे असा मोक्ष. मग आता योग साधना तुम्हाला करायची. योग साधना करून तुम्ही मोक्ष प्राप्त करू शकता का? नाही. आपलं शरीर ज्ञानोबरायासारखं आहे का? आपलं खाणं, महाराज जरी असले तरी इकडे तिकडे खावाच लागतंय ना. यम आपल्यामध्ये काही आहे का बाबा? खोटं बोलणं, खरं बोलणं, चोरी न करणं, नियम आहेत का आपल्या जीवनामध्ये? नाही ना. याच्यासाठी खूप या साधनाने मोक्ष प्राप्त होतो, पण हे तुम्हा आम्हाला जमण्यासारखं नाही. म्हणून योग या साधनेचा किंवा योग या मार्गाचा तुम्ही अधिकारी आहात का माझ्यासह? नाही. आपण अधिकारी नाही. का अधिकारी नाहीत? तर ज्ञानोबराय म्हणतात ना, योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, त्या दुःखाचा चिवाटा भागाला. ज्ञानोबराय म्हणतात की बाबांनो, तुम्ही योगाच्या मार्गाने जर निघाला तर तुम्हाला दुःख निवृत्ती न होता तुमच्या पदरामध्ये दुःखच पडेल. का? कारण योग मार्ग आपल्यासाठी नाही आणि त्या योग मार्गाचा आम्ही तुम्ही अधिकारी नाही. बर, तुम्ही म्हणाल योग मार्गाचा अधिकारी नाही, पण तुम्ही कर्माचे तरी अधिकारी आहात. कुर्वन्ने वै कर्माणि जिजीविषत् शतं समा. कर्म म्हणजे यज्ञ. यज्ञ कराल का तुम्ही? आता यज्ञ करणं म्हणजे आपल्याकडे सगळं जे आहे ते यज्ञामध्ये दान करावं लागतं. फक्त शरीरावरचे जे कपडे आहेत तेवढे ठेवायचे असते. तुम्ही दान कराल का? इकडे एक एक बोटी देता, मंदिराला 500 रुपये देत नाहीत. तुम्ही दान आणि यज्ञ करणार आहेत का? विठाला 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 साम दाम दंड भेद सगळे क्षत्रिय जवळ असतात. ते राजे असतात पण आताच्या सारखे राजे नसतात. ते पूर्वीचे आध्यात्मिक, त्यांना पार्श्वभूमी आध्यात्मिक आहे. पाप पुण्य सगळे त्या राजांना कळत होतं. तर त्यांना यज्ञाचा अधिकार. आपण राजा आहोत का? नाही. मग जर आपण राजा नाही, आपल्याकडे ती दानत नाही देण्याची, जे आहे ते सुद्धा जे असेल ते आपण नाही ना देऊ शकत. माझ्या सकट देऊ शकत नाही. जे असेल ते नाही देऊ शकत. आणि जर दिलं असतं तर तुम्ही दिसायला गरीब असता पण परमार्थामध्ये श्रीमंत असता. हे महत्वाचं. म्हणून तुम्ही यज्ञाचे अधिकारी नाही. यज्ञाने मोक्ष होतो प्राप्त, पण त्याला सूक्ष्म मार्ग आहे. यज्ञ मार्ग म्हणजे सूक्ष्म मार्ग. यज्ञ म्हणजेच कर्म मार्ग सूक्ष्म आहे. बर, जप. जप तुम्हाला जमल का? जप बर. विधी. विधीला आपल्याला शास्त्रच माहित नाही. कीर्तनकार शास्त्र सांगत नाही तर विधी लागतो बरं का. विधीने सुद्धा
मोक्ष प्राप्त होतो. पण विधी कोणता? शास्त्राने जसं सांगितलं तसं. आता बऱ्याच कीर्तनकाराला शास्त्र माहित नाही काय, आणि ज्याला शास्त्र माहितीये त्याला कीर्तन माहिती नाही. नाही कळालं? ज्याला शास्त्र माहितीये त्याला कीर्तन माहित नाही. मग तुम्ही म्हणाल कस काय असो? जाणे भक्तीचा तेची दैवाचा अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा नामरूपी झडले चित्त. त्याच्यातला मला एकच म्हणायचं आहे, हो का पंडित शहाणा. बरेच आमच्यासारखे कीर्तनकार शास्त्र उचलतात, डोक्यात ठेवतात आणि मग सांगतात. बरोबर आहे? पण शास्त्राने जसं विधी सांगितली, सूक्ष्म विधीमध्ये सुद्धा सूक्ष्मता आहे. मग तुम्ही विधी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करतो का? हो, दशक्रिया शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करत नाही. बापाचे श्राद्ध शास्त्राने सांगितल्याप्रमाणे करत नाही. शास्त्रामध्ये सूक्ष्मता आहे. त्याच्यामुळे विधी करताना जर चुकला तरी तुमच्या बोकांडी पाप बसणार. म्हणून तुम्ही आम्ही त्या मार्गाचा जर अवलंब केला तर तुम्ही त्या मार्गाचे अधिकारी आहात का? तुम्ही म्हणजे आम्ही सगळे आपण आहोत का? कारण योग याग विधी हे ज्ञानोबाने त्या मार्गाने गेलेले आहेत. पण बोलले ना, काय बोलले? याग विधी येणे नवे सिद्धी. सिद्धी या शब्दाचा अर्थ मोक्षाची सिद्धी. याने तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणजे या सगळ्या साधनाचा तुम्ही अधिकारी आहात का? नाही. पण ही अवघड साधन आहे, म्हणून अवघड न लगे. अवघड कुणी करत नाही, पण सोपे साधन मात्र सगळेजण सुलभ साधन करतात. मग आता हे जर तुम्हाला हे योग याग विधी सिद्धी होणार नाही, मग आपल्याला मोक्षच मिळणार नाही का? म्हणून तर तुकोबरायांनी सोपं साधन सांगितलं ना. म्हणून तुकोबरायांनी सोपं साधन सांगितलं. फक्त काय करायचंय? अभंगाचं पहिलं शास्त्र बोललं की प्रमाण बरोबर बसत. विषय असा आहे, थोडा टीका करतो, अधिकार नाही एवढा, पण बोललं पाहिजे. नाम कसं आहे? सोपं आहे, साधन. नाम हे साधन आहे. साध्य काय आहे? मोक्ष. मोक्ष या शब्दाचा अर्थ परमात्मा वस्तू. बर, नाम हे साधन आहे आणि नाम हे साध्य आहे. काय आहे? बरं, आता नाम म्हटलं की निर्गुणाला नाम आहे का? देवाची तशी रूप किती? देवाची रूप किती? महाराज, देवाची रूप किती?
मूर्त अमूर्त, सगुण निर्गुण, हे देवाचे रूप आहेत ना. लक्षण सगुण निर्गुण साकार, सगुण साकार आपण नाही का सगुण साकार, हे त्याचे रूप आहे. मग जर रूपाला आला तरच नाम होऊ शकतं का नाही? रूप जर असेल तर नाम असेल. तुम्हाला शरीराला तुम्ही आकाराला आला म्हणजे कार्य कारण भाव, कारण आणि कार्य. कार्य आलं की त्याला काय आहे? आकार आला, त्याला नाम आलं, त्याला रूप आलं, मग त्या रूपाला नाम असतं. मग आपणही आपल्याला नाम आहे का नाही? बरोबर आहे ना. पण शास्त्र असं सांगतं नाम आणि नामी, नाम आणि नामी. नामी कोण? याच्यामध्ये तुकोबराने फक्त सांगितलंय वाचेनी नाम घ्या, पण कोणाचं नाम घ्या नाही सांगितलं. हा मुखी नाम. आता नाम कोणतं घ्यायचं प्रश्न आहे का नाही? नाम कोणतं घ्यायचं? बर, ज्याचं नाम घ्यावं ते नामी असला पाहिजे. मग तुम्हाला मला नाम आहे, मग नाम आणि नामी याच्यामध्ये भेद का अभेद? शास्त्राने सांगितलेला अभेद. भगवंताचा नाम आणि भगवंत याच्यामध्ये अभेद आहे. आणि तुमचं नाम आणि आपण स्वतः नामी याच्यामध्ये भेद आहे. जोपर्यंत तुमचं शरीर आहे तोपर्यंत तुमचं नाम. मेल्याच्या नंतर बाबा नाम राहतं का आपलं? श्राद्ध करताना तुम्ही मला अहो असं कसं काय बोलताय? श्राद्ध करताना तर देह बापाच्या नावाने तर दिलं पाहिजे ना त्याला. पण तसा अर्थ नाही. एकदा आपला देह गेला की पुन्हा आपलं नाव राहत नाही, ते ठेवलं जातं फक्त असे असे अमुक होते. पण एकदा तो आत्मा गेला त्याला दुसरी गती ना, त्याला जावं लागेल ना, त्याला त्याच्या कर्मानुसार दुसरा देह प्राप्त होईल, बिबट्याचा होईल काय. मग आता त्या देहाला बिबट्या म्हटलं गेलं, नाम राहिलं का तुमचं? हा जालिंदर सानप, जालिंदर नाम राहिलं का देहाला? पुन्हा उद्या तो बिबट्याच्या जन्माला गेला, नाम काय पडलं? बिबट्या. बरोबर आहे का? म्हणजे आपलं हे नाम आपण घेऊन जातो का? आपल्या नामामध्ये अभेद आहे आणि आपल्या नामामध्ये अभेद आहे का नाही? हा. आणि भगवान श्रीकृष्णाचं नाम आणि त्याच्यामध्ये काय भेद आहे का अभेद आहे? आपल्या नामामध्ये भेद आहे, देवाच्या नामामध्ये भेद नाही. बर, नाम हे जे साधन आहे, हे साधन का त्याला साधनत्व प्राप्त होतं? नाम साधन आहे ना, मग त्याला साधन का प्राप्त होतं? तर त्याच्यात 3 गोष्टी शास्त्राने सांगितल्या. नाम साधन आहे, त्याचं फल मोक्ष आहे. 3 गोष्टी कोणत्या शास्त्राने सांगितल्या? जे नाम आहे त्याला साधनत्व प्राप्त होण्याकरता 3 गोष्टी. एक, त्या साधनाने साध्यापर्यंत ते साधन आपल्याला नेलं पाहिजे ना. हा, म्हणजे नामाने आपल्याला मोक्षापर्यंत नेलं पाहिजे. एक, ते नाम शास्त्र विदित, शास्त्र बोधित आणि शास्त्राने सांगितलेलं आणि संतांनी उच्चारलेलं, संतांनी त्याचं आचरण केलेलं असा दुसरा मुद्दा. हे नाम कसं असावं? हा, साध्यापर्यंत नेणार असावं. दुसरं, शास्त्राने सांगितलेलं असावं, वेदाने सांगितलेलं असावं आणि संतांनी त्याचं उच्चारण केलेलं असावं. हा, आणि तिसरा काय? ते नाम एकदा साध्यापर्यंत गेलं की ते पुन्हा साधन म्हणून राहूच नाही. अशा 3 गोष्टी शास्त्राने सांगितल्या. मग आता नाम कोणतं? तर थोडी तुकोबराय म्हणतात की बाबा मुखी नाम. म्हणजे परंपरा जरा बघा बरं. मुखी नाम, हाती मोक्ष, आयसी साक्ष, सगळ्यांचा जर विचार केला, तुकोबरायांचे गुरु कोण? हा, त्यांनी जो अनुग्रह केला त्यावेळेस कोणतं नाम दिलं? हा, अडचण झालीच का नाही? अभंग तुकोबरायांचा. मग आता तुकोबरायांचा म्हटल्याच्या नंतर नाम काहीतरी दिलं असेल ना. हा, नाम कोणतं दिलं? राम कृष्ण हरी. या राम कृष्ण हरी या नामाने मोक्ष प्राप्त होतो.
असं तुकोबराय स्वतः म्हणतात. बर, ज्यावेळेस निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना जे नाम दिलं ते नाम कोणतं? हा, ज्ञानदेव सार चोजविले ते नाम कोणतं? हा, ते नाम सुद्धा रामकृष्ण हरीच आहे बरं का. कोणतं नाम आहे? हा, ते सुद्धा गुरुने दान दिलेले. हा, तर ते रामकृष्ण हरीच आहे. बरोबर आहे ना? म्हणजे ज्ञानोबरायांना जे नाम दिलं रामकृष्ण हरी, तुकोबरायांनी रामकृष्ण हरी. मग तुकोबरायच्या संबंधाने जर विचार केला तर ही जी परंपरा आहे रामकृष्ण हरीची, ही परंपरा किती, म्हणजे ही जी परंपरा आहे नामाची कुठून आलेली आहे? नेमकं परंपरा कुठून आलेली नाही. बर, चालेल. पण हे नाम साध्यापर्यंत पोहोचत. आता याला उदाहरण काय की संकटाच्या वेळी ज्या वेळेस ती महासभा भरली, ती महाभारतामध्ये जे काय त्याला कोणती क्रीडा म्हणतो आपण? हा, महाभारतामध्ये सोंगट्या भिंगट्या दिला खेळण्याची, त्याला कोणती क्रीडा म्हणतो आपण? त्याच्यात दुर्योधन वगैरे हारले वगैरे, कोणती क्रीडा आहे? नाही ना. हे होता असा किस्सा होतो. अभ्यास नसला की असाच किस्सा होतो. महाभारतात जे काही खेळ होतं त्याला ते सोंगट्यात हाताचे पत्ते वगैरे डाव म्हणतो त्याला, पत्त्यात. मग ते वेगवेगळं राजा राणी पुन्हा दडकेलं किती काय बुद्धिबळाचा विषय, पण त्याच्यामध्ये सुद्धा सोंगट्याच ना. आणि त्यावेळेस द्रौपदी पाची पांडव हारले. विषय काय होता की बाबा तुझ्याकडे काहीच नाही राहिलं, आता तुला काय करावं लागेल? तुझी बायको द्यावं लागेल द्रौपदीला. आता तिथं काय रथी महारथी बसले होते ना, भीष्माचार्य वगैरे, एकेकाचे निबळे विश्वची होय संवारे, अशी बळी. पण ते मग शेवटी हाक मारली गाड्या कोणी? द्रौपदीने. कृष्ण आहे, बरोबर आहे, कृष्ण आहे. पण तसं दुसरं एक संकट पडलं होतं दुर्वास मुनीच्या संबंधाने अरण्याचं. कोणाला? द्रौपदीलाच. त्यावेळेस एक प्रमाण म्हटलेलं आहे, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी. कृष्णा धाव म्हणेपर्यंत, कृष्णा धाव असं म्हणल्याबरोबर कृष्ण धावून आले. बरोबर आहे, म्हणजे नाम कृष्ण धावून आले म्हणजे अभेद आहे ना. आता तुम्ही मला तिकडे, मी आलेगावला राहतो शिरूरला, तुम्ही हात मारले, सानप या बिबट्यानीला, येऊ शकतो का? सामर्थ्य नाही ना, नामामध्ये सामर्थ्य आहे ना. जीवाच्या नामामध्ये काय सामर्थ्य? किती हात मारा ना तुम्ही, तुमच्या मुलाला हात मारा बरं, ते कुठेतरी पत्ते खेळत बसलं, आईने हात मारू द्या, येतो का? हा, बरं जवळच असतं, ऐकून सुद्धा येत नाही. हा फरक आहे बरं का नाम आणि नामीमध्ये. जे नाम घेतल्याबरोबर जो धावून येतो त्याला नाम आणि नामीचं अभेदपणा म्हणतो. बरोबर आहे. बरं, आता हे नाम सांगताना उच्चारलं रामकृष्ण हरी, बरोबर आहे ना. मग हे नाम सांगताना उच्चारलं. तुकोबरायांचे तसे अवतार किती? पहिला अवतार अंबरीश ऋषी, दुसरा प्रल्हाद. कोणत्या युगामध्ये? प्रल्हादाने कृत युगामध्ये नाम उच्चारलं. कोणत्या युगामध्ये? प्रल्हाद म्हणजे तुकोबराय. कृत युगामध्ये प्रल्हाद होते, त्यांनी नाम उच्चारलं, तेच तुकोबराय. हा, द्वापार म्हणजे राम युगात म्हणजे त्रेता युगात कोण झाले? अंगद. पण कोणाचे? रामाचे ना. इकडे कृष्णाचे प्रल्हाद. हा, म्हणजे नारायण देव आणि नाम प्रल्हाद. हा, ते दुसरं राम युगात म्हणजे त्रेता युगात राम देव, बरोबर आहे. आणि अवतार अंगद, जोडीपा.
द्वापार युगात कृष्ण आणि अवतार उद्धव. बरं, आता हे नाम आपल्याला सांगायचंय बरं का. आणि कलियुगात हा तुकोबराय. कलियुगात कोण होते पहिले? नामदेवराय. आणि आता कोण आहे? तुकोबराय. बरोबर आहे ना? म्हणजे ही परंपरा आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा कुणी नाम उच्चारलं? प्रल्हादाने. कोणतं? हा नारायण. कोणतं कोणतं नाम? रामकृष्ण हे नाही विचारलं. हरिओम नारायण. काय नारायण नारायण काय हे नाम उच्चारलं. नारायण त्या युगामध्ये नारायण नाम कुणी प्रल्हादाने विचारलं. नारायण नारायणच म्हणत होते ना. ते नारायण नाम टाळण्याकरता त्याच्या बापाने अनेक शिक्षा दिल्या ना त्याला. पण त्यावेळेस ते नारायण ना. दुसऱ्या युगामध्ये राम युगामध्ये हनुमानाने सुद्धा नाम घेतलं ना. कोणतं नाम घेतलं हनुमानाने? रघुपती राघव राजा राम. बरेच अडचणी निर्माण करणारे लोक होते ना. यांनी गाथा तयार केला. एक अभंग तर असतात काय खोटे म्हणणारे काय बुडवले ना. काही लोकांनी तर बुडवले त्याचे अभंग. म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुकोबराव विश्वास नाही ना. म्हणून तुकोबराव म्हणतात मी एकटा म्हणतोय असं नाही. ऐसी साक्ष बहुतांची कैसी साक्ष बहुतांची मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची. कोणाकोणाची साक्ष? मग साक्षीदार गरजेचा आहे ना. आता आम्हाला जर ड्युटी करत असताना काही गुन्हेगारी जर काही घडलं तर साक्षीशिवाय होते का पंचनामा करताना? महाराज या म्हणजे पंचनामासाठी साक्षी ते 2 साक्षी असतात. पण इथं तुकोबरायने किती साक्षी सांगितले? बहुत. संख्या सांगितली का? 2 4. तर आम्हाला पंचनामा करताना 2 साक्षी असतात. त्याला पंच म्हणतात. आणि नाम इंद्रिय. ज्याचे 5 इंद्रिय चांगले आहेत त्याला काय म्हणायचं? पंच. इकडे काय म्हणायचं? साक्ष. काय का? जो पंचनामा असतो, मला पंचनामा सांगायचा नाही साक्षी सांगायचं बघा. नाही तर तुम्ही म्हणता बॉडीचं काय सांगितलं सुरू केले काय? पंच म्हणजे ज्याचे डोळे चांगले, ज्याची जीभ चांगली आहे. पंच ज्ञानेंद्रिय ज्याचे चांगले आहेत. तुमचे डोळे चांगले बघितलं का आपण गेलेलं? हा पंच आणले होतं आपण पंचच आहेत ना. डोळ्याने पाहिलं का पाहिलं? डोळे चांगले आहेत म्हणून. आणि आंधळात तिथं नेला असतं तर जमलं असतं का? बरं जाऊ बरं. म्हणजे डोळा चांगला असणं. त्वचा ज्ञानेंद्रिय. अजून कान ज्ञानेंद्रिय. जिवा ज्ञानेंद्रिय. हा हे ज्याचं चांगलं आहे तो साक्षी असतो. त्याला पंच म्हणतात. किंवा कोर्टात तुमच्या आमचे जर भांडणं सुरू झाले तर साक्षी असतो का नाही तिथं? काय? पण तो साक्षी जो असतो तो बदलणार असतो.
परमार्थातले साक्षी बदलणारे आजपर्यंत ज्ञानेश्वरीवर कुणी चूक किंवा दुरुस्ती केली का? काना मात्रा उकार ते साक्षी बदलणारे नसतात. मग आईची साक्ष बहुतांची कोणाकोणाची साक्षी की बाबा नामापाशी मोक्ष आहे. पण तुकोबराय सांगतात माझी नाही, तुकोबरायांनी साक्ष दिली ती 4 वेद 6 शास्त्र. हा 4 वेद 6 शास्त्र यांची साक्ष दिली. कशी साक्ष दिली? 4 वेद 6 शास्त्र देताची साक्ष होई नाही. 4 वेद 6 शास्त्र देताची साक्ष. काय साक्ष देतात? भक्ती मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष भक्ती मुक्ती किंवा भक्ती मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. हा ही साक्ष कोणाची? 4 वेदाची 6 शास्त्राची ही साक्षी आहे की बाबा कैशी साक्षी आहे? मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. आता इथं एवढंच नाही, पण ज्ञानोबरांचं प्रमाण जर दिलं तर मला वाटतं की कोर्टातला निकालाच आहे. मी शॉर्टकट मध्ये सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आनंदी शिकणारा नसल्यामुळे मला वेळ सांगा बरं का, तुम्ही सांगायचं. हा बंद करा म्हणलं की बंद करणार, नाही तर हे रात्रभर चालूच. कारण हे काय गोखमपट्टी नाही, हे चालू झालं की रात्रभर तुम्ही म्हणलात ना सकाळपर्यंत घेत नाही. ओरिजिनल तुम्ही अभंग द्यायचा मी सोडवायचं. आमचं पाठ असेल नाही तर नसतं काय घासूनच द्यावं लागतं. त्यासाठी विचार सागर घरी बसून पंचदशी मोठा मोठा वेदांताचे ग्रंथ प्रक्रिया कसंही कुंकड बोलून नसतं चालत. सासूचं एकदा काढायचं, सुनाचं एकदा काढायचं, मोक्ष तिसरा मेल्याच्या नंतर कुणी सांगतात हे असं नाही चालत बरं का. घासलं म्हणजे अंगाला काम होतो. श्रोते थोडे चला असू द्या, त्या अधिकाराचे नाही म्हणून थोडं असू द्या, ते चाललं असू द्या. आईशी साक्ष कुठल्या दिवशी होता? हा मग ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात ना हरिपाठामध्ये, त्यांच्या घरी असतं ना मुखी नाम वगैरे, नाम जर त्यांच्या घरामध्ये जर अखंड भजन चालत असत तर ज्ञानोबराय म्हणतात ना त्यांच्या घरी 4 मुक्ती असतात. आहे का प्रमाण? नारायण हरी हे ज्यांच्या घरामध्ये चालतं काय? नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्ती घरी त्यांच्या. हा हे प्रमाण कोणाचं? ज्ञानोबरायचं. आता काय प्रमाण देण्याची दुसरं गरज आहे का? ऐशी साक्ष बहुतांची मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. पण तुम्ही प्रमाण दिलं ठीक आहे, पण अजून कोणाचं तरी साक्ष? अशी शंका पडली होती उद्धवाला बरं का. एकनाथी आपले ग्रंथ आहे एकनाथी भागवतामध्ये कृष्ण संवाद आणि उद्धव संवाद आहे. ही शंका एकदा उद्धवाला पडली होती आणि उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात की देवा मुखी नाम हाती मोक्ष, नामाने मोक्ष प्राप्त होतो ठीक आहे, पण दुसऱ्या साधनाचा जर विचार केला तर अनेक लोकांनी अनेक शास्त्रकारांनी अनेक पंथांनी मोक्षाची साधनं वेगवेगळे सांगितलेत. कुणी कर्माने मोक्ष सांगितला, कुणी संख्याने मोक्ष सांगितला, कुणी ज्ञानाने मोक्ष सांगितला काय. पण मग हा प्रश्न विचारला उद्धवाने श्रीकृष्णाला काय की उद्धव म्हणतात, भगवान श्रीकृष्णाला उद्धव म्हणतात की या मोक्षासाठी साधने किती आहेत? उद्धव म्हणेगा श्रीपती मोक्ष मार्गे साधने किती? वेद वेद वेदवादी यांची उपपत्ती बहुत बोलती साधने. काय सांगितलं? उद्धव म्हणेगा श्रीपती मोक्ष मार्गे साधने किती? वेद शास्त्र म्हणजे वादवादी. आता पूर्व पक्ष उत्तर पक्ष. शास्त्र म्हणलं की काय? शंका आणि निरसन. पूर्व पक्ष म्हणजे नास्तिकवादी. देव आहे पूर्व पक्ष. देव म्हणणार कुठे? नास्तिकवादी. मग पूर्व पक्ष उत्तर पक्ष म्हणणार असा असा इथं आहे. याला वादी म्हणतात. वादामध्ये शास्त्राने भरपूर न्यायशास्त्र पुन्हा शास्त्र जाऊ द्या. न्याय म्हटलं की मीच बोलतो चालेल काय. वादी वेदवादी यांची उपपत्ती यांनी तर भरपूर सांगितलं की अनेक साधन आहेत. पण भगवान श्रीकृष्णाला उत्तर देताना तो काही सांगत नव्हता.
भगवान श्रीकृष्ण होते ते, हरिभक्त पारायण नव्हते. त्यांनी उत्तर दिलं, मोक्ष मार्गे साधने किती, तरीही अवघीच समान. भगवान श्रीकृष्ण उद्धवला उत्तर देतात, ही अवघीच समान. जेवढे जेवढे वेदवादी यांनी उत्पत्ती सांगितलेली साधने ही अवघीच समान. एक गौण एक प्रधान देवे बोलिले आपण, स्वतः देवे बोलिले आपण. भक्तीशी कारण मुक्तीशी प्रश्न राहिला. भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं ना, हा भक्ती. आता तुम्ही म्हणाल महाराज आतापर्यंत नाम चाललं आणि भक्ती कुठून आणली? अभंग नाम प्रकरणातला आणि तुम्ही भक्तीचं, त्याच्या भक्ती किती आहेत? हा, नवविधा भक्ती. त्याच्यातील दुसऱ्या क्रमांकाची भक्ती कोणती? नामस्मरण भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, हे 9 भक्ती आहेत. पाद सेवनम अर्चन दास्यम आत्मनिर्णम, या 9 पैकी एक भक्ती कोणती आहे? नामस्मरण. नामभंग कोणता आहे? हा, म्हणजे नामाने मुक्ती मिळते असं स्वतः भगवान श्रीकृष्ण आता बोलले. काही प्रश्न उरला का? ऐसी साक्ष बहुतांची मुखी नाम, ऐसी साक्ष बहुतांची. वेळ मला झाल्यावर सांगा बरं का, तर मला काही वेळ झाल्यावर सांगा. तर अभंग आता शिकतो झालाय. आता मोक्ष म्हणजे काय? आता थोडं थोडं पूर्ती चालू. ऐसी साक्ष बहुतांची कैसी मुखी नाम हाती, मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. बरं, आता हे नाम हे वैष्णवांचा माल आहे ना. नाम, हे नाम जे आहे ते कोण घेतो? वैष्णवाचं. आणि जगद्गुरु तुकोबराय कोणत्या संप्रदायाचे? वारकरी संप्रदाय. आता आपला पहिले वारकरी कोण? हा, पहिले नामधारक कोण? शंकर. बरोबर ना. आता एवढी आपल्याला परंपरा सांगायला वेळ नाही काय. फक्त आता इथं माल हे विशेषण कशाला लागलं बाबा? माल विशेषण नामाला. माल पहिल्या चरणामध्ये नाम, त्यालाच माल म्हटलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये. बर, नाम हे कोणाचं आहे? हा, पहिले वैष्णव. हा, आणि कलियुगातले सगळ्यात मोठे वैष्णव ज्ञानोबा. आणि यांच्या अगोदरचे सगळ्यात पहिले. बरं, नाम परंपरा तिथून सुरू झाली ना. कुठून? अरण्येश्वरापासून नाम परंपरा तिथून सुरू झाली ना. ती परंपरा आदिनाथ गुरु. हा, बर, आदिनाथापासूनही परंपरा हा झाली जाण, असं एक प्रमाण आहे की आदिनाथापासून ही परंपरा सुरू झालेली नामाची. पहिले वैष्णव ते, पण त्यांचा सुद्धा एक मंत्र होता ना वैष्णवाचा. यांचा मंत्र की त्या मंत्राने मोक्ष प्राप्त होतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा. आता काही प्रश्न राहिला? म्हणजे नाम परंपरा थोडी शॉर्टकट मध्ये सांगितले. हरी हरी मंत्र हा शिवाचा, मनती जेवाच्या दया मोक्ष. आता काही प्रश्न राहिला बाबा? कठीण साधना, योग या प्राणायाम धुती वगैरे. आता ते योगाची चित्तवृत्ती निरोधा बसायचं एकांतात पुढे काय, म्हणजे काय तसलं काय नाही. सोपं साधन सांगितलं होतं तुकोबरायाने, तर ते आपल्याला जमत नाही. आत्मा जो सेवाचा राम असल्यामुळे
म्हणून शास्त्र मी जास्त बोलतोय. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, रामजप त्याचा रामजप आहे. म्हणून हा वैष्णवांचा माल आहे, नाम रूपी माल. आणि तुरतुरा वस्तुशी, मोक्षाला वस्तू म्हणतात. आता इथे वेदांताचा भाग सुरू करू का जरा, असा अवघड. तुरतुरा वस्तुशी, वस्तू या शब्दाचा अर्थ आत्मवस्तू. हा तसे मोक्ष किती येतात? मोक्ष आता शास्त्र सांग. मोक्ष 4. किती मोक्ष किती आहेत? 4. कोणते कोणते मोक्ष? सांगितलेच नाही कीर्तनकाराने आई बापाचे गाणे सुरू काय सांगितले. त्याच्यामुळं काय आम्ही घासायचं आणि त्यांनी मात्र मोकार 25-25 हजाराचं पाकिट द्यायचं. म्हणजे शास्त्र बोलतो तो पुराणामध्ये जे शास्त्र ज्यांनी ध्यान धारणा केली ना दादा त्यांना, आणि आता यांचं आई बापाचे गाणे आणि कीर्तन ज्याने ठेवलं त्याची स्तुती केली की वा वा काय महाराज होता ना, काय बोलला. आणि नाटकात जाताना महाराज बी नाटकात जाईन आई शपथ सांगतो नाही तिकडे पाप करू पण इथे तरी पाप करू नका. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता मोक्ष 4, पण 4 मोक्षासाठी सुद्धा साधन वेगवेगळे. ते साधन आपल्याला जमणार नाही. समीपता हे साधन जे आहे मोक्ष, तो कशाने प्राप्त होतो? पुण्याने. मोक्ष कशाने? पुण्याने. आणि पुण्य जर आपल्या अंतःकरणात असेल किंवा पुण्याचा साठा जर आपल्याकडे असेल जन्मजन्मांतरी पुण्य जर असेल तरच या जीवेमध्ये या वाणीमध्ये रामाचं नाव येऊ शकतं. आणि पुण्य जर नसेल, म्हणून तर म्हणलं ना नाम सोपं आहे पण वाचा विरळ आहे ना. वाचेने घेणारा विरळ आहे ना तो, बरोबर आहे ना. तो नाम सोपं आहे म्हणून पुण्याने. आणि पुण्य कशातून प्राप्त होतं? नामस्मरणाने. मग कुणी सांगितले पुण्य प्राप्त होतो? गणनाच करता येत नाही. देवाची द्वारी क्षणवरी मुक्तीचारी समीर अजून हरी मुखी सांगू का? मला भले गायनात तर काही नका का कळेल, पण तुम्हाला सांगू का वारकरी चाले म्हणा. वारकरी आता एक गोंधळाची चाल लावली मला नका का कळणार, पण कळत नाही असं नाही. एवढी कृपा देवाची आहे बरं का. पण मला वाटतं आता मला आणावंच लागेल. हार्मोनियम घेतला होता पण एकाने म्हणले महाराज तुम्हाला मुलगा झाला द्या 20,000चा घेतला. आमचं सारा क्रमांक पदाने सतीच बंद काय म्हणून हे प्रॉब्लेम आहे. वारकरी चाली म्हणायच्या. वारकरी गाणे गुन्हे थिएटर मध्ये तमाशाच्या चाली नाही म्हणायचे. आपले माणसं आहे म्हणून सांगतो मी. काय कीर्तन काय काय पाकिटावरचा नाही, माझा काय धंदा या नाही. उगाच आता लोकांना तशी माहिती झाली थोडं कीर्तन करतो म्हणून. चाली म्हणायच्या त्या वारकरीच म्हणायच्या. काय माहिती का अंतःकरणावर त्याचा परिणाम होतो. चांदणं चांदणं म्हणलं की लोक संसारात जातात काय. आणि मग त्याचं हे नाम आणि नामी जे हे नाम असं उच्चारलं त्यांना त्याच आले आठवतात. कळलं का? मंगळी झोपलेली अशी
हे चाली आहेत ना फार काही संप्रदायाच्या चाली मला सत्वगुणामध्ये वगैरे वगैरे चला असू द्या. पुण्याची गणना कोण करी. बर दुसरी सलोकता म्हणजे त्या देवाच्या लोकांमध्ये जाणं. हे कशाने? तपाने. हा तपाने वैकुंठाला जातं म्हणजे त्या लोकांमध्ये तपाचे हा चिरंजीवी वैकुंठाशी तपाने. बरं आता स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप तयार होणार. मुक्तीच आहे ना ती कशाने? ध्यानाने. कशाने होते? ध्यानाने. आणि जी सायुज्यता स्वरूप म्हणजे मी कोण? जालिंदर नाही तर मी कोण? आत्मा. मी कोण? ब्रह्म. मग मी आत्मा का जीवात्मा? आता जडच जाईल. आता एवढं सांगतो विचार सागरामध्ये चैतन्याचे किती प्रकार सांगितले? 4. जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य पहिला, जीव चैतन्य दुसरा, ईश्वर चैतन्य तिसरा आणि ब्रह्म चैतन्य चौथा. बरोबर आहे ना? आता जीव चैतन्य म्हणजे आपल्याला जीव दशा घालवायची. आपण जीव आहे आणि ह्या नामाचा अधिकारी कोण आहेत? तुम्ही आम्ही सगळे. सकाळची इथे आहे अधिकार. या नामाचे अधिकारी तुम्ही आम्ही आहेत का सगळे. पण आता आपण जीव आहे. जीव दशा घालायची असेल तर काय? जीव म्हणजे काय? जीव म्हणजे काय? ऐका. परमात्मा वस्तू त्याला कुटस्थ म्हणतात. बुद्धी आत्मा आणि बुद्धी जे चैतन्य आहे ते प्रकाश स्वरूप आहे. चैतन्य कसं आहे? संविज्ञान पंचदशीकडे जा. आता बरेच लोकांनी मला विचारलं तुम्ही आनंदी शिकले काय? नाही, घरी शिकलो. मग तुम्ही म्हणता काय? मुखामध्ये नाम घेतलं की अंतःकरण शुद्धी होती. हा मुखामध्ये नाम घेतलं की अंतःकरण शुद्धी होते. आता ही वस्तू म्हणजे मोक्ष करतात. तर आत्मरूपी स्वतःच आत्म्याचं दर्शन होणं मग त्याला मोक्ष म्हणतात. त्याला काय म्हणतात? मोक्ष. आणि हा मोक्ष जो मिळतो तो आपल्याला म्हणजे जीवाला कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, सूर्याचं प्रतिबिंब जसं पाण्यामध्ये पडावं. पाणी कसं पाहिजे? ते सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये विहिरीत पडतं की नाही? दुपारच्या भागात गेला कुणीच नाही विहिरीजवळ, खाना नाही, खुरा नाही, काय नाही, स्वच्छ पाणी. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब विहिरीत दिसतं. कशात दिसतं? विहिरीत. विहिरीतलं पाणी कसं पाहिजे? अजून कसं पाहिजे? फक्त स्थिरच असून नाही ना चालत होता. आता गडूळ असलं तर गडूळ पाणी पण स्थिरच नाही. शुद्ध पाणी पाहिजे. कोजागिरी पौर्णिमा बरेच लोक त्या प्रियशीला त्याच्यात बघतात. कोजागिरी पौर्णिमा आता ती कसं बघतात ती काहीच कळत नाही. पण आहे ना कोजागिरीचं काहीतरी. आता त्याची संकल्पना वेगळी. पण दूध कसं लागतं त्यासाठी? स्थिर लागतं. त्याच्यात जर असं उकड फोडलेलं असलं दिसेल का? नाही दिसणार. हा म्हणजे कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब बुद्धी याच्यामध्ये पडलं. ती बुद्धी स्वच्छ स्थिर पाहिजे तर ते कुटस्थ चैतन्य याच्यामध्ये पडतं. म्हणजे आणि या कुटस्थ चैतन्याचा जो आभास आहे म्हणजे जे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब म्हणजे मुख्य वर तर त्याचं प्रतिबिंब आभास म्हणजे कुटस्थ चैतन्य प्लस बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेला आभास इज इक्वल टू गणित जीव. आलं डोक्यात? हा. आणि नाम आणि नामी. हा नाम आणि तो आणि हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे आता पुन्हा वेदात जाऊ. आता वेदातच जातो. तदधुरे तद्वांतिके तदास्य सर्वस्व वार्ता. हा ते कुठे आहे? तदधुरे. पण कोणासाठी? अभक्तासाठी. तदधुरे. पांडुरंग कोणासाठी? लांब. जे अभक्त आहेत ज्याला ज्ञान नाही मग तो पांडुरंग. आणि जे ज्ञानी आहे त्यांच्यासाठी तद्वांतिके तद आस्य. आता बाहेर बी तो आहे आणि आतही तो आहे. तदास्य सर्वस्व बाह्यता तदास्य सर्वस्व अंतः. तो हा विठ्ठल बरवा. बरोबर आहे ना? तो जरी विठ्ठल असला पण परब्रह्म आहे का नाही? महायोग विठे तटे
भीमरथ्यम वरम कुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागते दिष्टनांतम. परब्रह्म हा शब्द मला महत्वाचा आहे. काय अभ्यास म्हणले का असं परब्रह्म लिंगम कुणी यानेच केलं म्हणजे पांडुरंगम. परब्रह्म तो म्हणजे तो विठ्ठल हा आतमध्ये आहे. तो हा विठ्ठल. बरोबर नाम आणि नामीमध्ये भेद नाही. म्हणून आत्मदर्शन ही वस्तू आहे आणि ती नामाने मिळते असा याचा अर्थ आहे. पण ती आतमध्ये आहे पण महाराज दिसत नाही. आता फक्त शेवटचे 3 मुद्दे सांगतो आणि संपवतो. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये न दिसण्याचं कारण एक आहे. तसे शास्त्राने लय भरपूर कारण सांगितले. काय की बाबा प्रतिबोध विदिता मातती मला ती सवय लागलेली त्यामुळे इकडे थोडं जड जातं. मला खाली हरिपाठ पाठ होत नाही पण अभंग कोणता दिला ना तर बरोबर सुटतो. ती काही सवय लागलेली म्हणजे काय विषय. आता बरेच लोक म्हणतात ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याने कीर्तनच करू नये. तुम्ही जागता का तुम्ही अभंग द्यायचा मी सोडवायचा आणि चांगला आहे ना पुढे साक्षी ठेवायचा. बघून परीक्षा दिली हा अहंकार नाही बरं का. वेळ अशी एखाद्या वेळेस यायला बसली लोकांनी अभंग देणे कीर्तन कराने त्या अभंगावर लगेच कीर्तन करणे. 5 मिनिटात अभंग लिहून घ्यायचा नाचता पाठ पटपट पटपट मुद्दे. वेदांताचा अभ्यास केला शास्त्राचा अभ्यास केला पुराण तर पाठ होत नाही. काय जड जाणार आहे अभ्यास करायला. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये 3 दोष आहेत. कोणते? मल विक्षेप आणि आवरण. आता मला सांगा मन म्हणजे काय? पाप वासना तयार होणे अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म करण्याची वासना तयार होणे याला मल म्हणतात. आणि मल जाण्याकरिता त्या 3ही दोषांचं निराकरण त्याचा डॉक्टर कोण आहे? वेगवेगळे. त्याचे डॉक्टर वेगवेगळे. मल म्हणजे पाप वासना करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये होणे याला मल म्हणतात. आणि हा मल नावाचा दोष कशाने जातो? निष्कर्म उपासना. निष्कर्म नैष्य कर्म म्हणतो. हा तर निष्कर्म आचरणाने तो दोष जातो. दुसरा दोष कोणता अंतःकरणामध्ये? ज्याला झाकून ठेवलेले हा नाही विक्षेप. विक्षेप दोष कोणाच्या ठिकाणी आहे? मन. आता मन चंचल आहे का नाही? मन सगळ्याचं चंचल आहे ना. आता मन चंचलच झालं असेल. थोड्या वेळाने आता थोडं जेवायचं वगैरे चंचल झालं. त्याच्यासाठी साधन कोणतं आहे? माझं मन चंचल हो. अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला माहिती तुम्हाला. मग त्याच्यासाठी त्या दोषाची निवृत्ती करण्यासाठी उपासना. काय सांगितलं? उपासना. मग उपासना करणं निष्काम कर्म करणं हे आपल्याला सोपं नाही ना. सोपं नाही हे सुद्धा. तिसरा आवरण नावाचा दोष की ज्याला अज्ञान म्हणतात. मग मी सांगितलं तर मग अज्ञान आहे म्हणून जन्माला आलात. आणि शास्त्र आपलं सांगतं इह चेत अविदित अथ सत्यम अस्ति न अचेत विदित महतीम विनष्टी. हे सांगितलं की बाबा तुम्ही याच जन्मामध्ये या आत्म्याचं दर्शन करून घेतलं तर अथ सत्यम अस्ति तरच तुमच्या जन्माचं काहीतरी साध्य आहे. आणि या जन्मामध्ये तुम्ही जर आत्मदर्शन करून घेतलं नाही महती विनष्टी या शब्दाचा अर्थ पुनरपि जननम पुनरपि मननम. हे महत्वाचं आहे. म्हणून तिथं सुद्धा शंकराचार्याने सांगितलं भज गोविंदम मुडा. मूड या शब्दाचा अर्थ पुन्हा एखादा म्हणतो मूर्ख. शास्त्रामध्ये मूड या शब्दाचा अर्थ मोह धारण करणार. आपण बरंच म्हणतो मूड म्हणजे मूर्ख. अरे मूड म्हणजे पंचदशी मध्ये बघ ना एमपीसीचा अभ्यास करत असताना अभ्यास करायचा तो कलेक्टर सारखा बारीक 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 असं बघा ना. नका काय आहे ना चांगला असं बारीक बारीक अभ्यास करा ना. कीर्तनाने प्रवचनाने दादा ते मोक्ष मिळत नाही बघ. आत्मदर्शन न प्रवचनेन हा न ज्ञानेन न बहुत श्रुतेन हा याने लभ्य होत नाही. आत्म्याचं दर्शन प्रवचनाने मिळत नाही. मग मिळतो कशाने? आत्म्यापाशीच. आत्म्यापाशीच आत्मदर्शनाच्या द्वाराची इच्छा करणे. कठोर उपनिषद बघून घ्या. आत्म्याने परमात्मा आत्मा आहे. परमात्म्यानेच आपल्यावर ज्यावेळेस कृपा करेल त्यावेळेसच मोक्ष प्राप्त होईल. बरोबर आहे. पण तुकोबरा इथं सुद्धा सांगतात आणि संत सांगतात की बाबांनो हे 3ही दोष जाण्यासाठी नाम हे महत्वाचं आहे. नामाने 3ही दोष
जातात. मनाला वाचेने माझी 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 मज वाचा अनावर झाली माझी मज वाचा छंद या नामाचा वाचेने झाला. आता दुसरं मन नावाचा विक्षेप जो आहे, मनाच्या ठिकाणी विक्षेप आहे. मन गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया म्हणजे नामाने मोक्ष प्राप्त होतो. मग हा माल कसा आहे? खरा. नाम सत्य सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणजे नाम कसं आहे? सत्य आहे, साच आहे आणि मग काय? खरे. खरे म्हणजे याच्यात पुन्हा वेदांतामध्ये काय? सद चिद आनंद आनंद डोक्यात. इकडे याच्यामध्ये काय? सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला. तीनही कालामध्ये जे अविनाशी आहे ते हे नाम आहे. नाम आणि नामीमध्ये भेद नाही. म्हणून आत्मदर्शन नामानेच मिळतं. इतर साधनाने कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. म्हणून काय करा? नाम आदिमोक्ष अक्षय ऐशी साक्ष बहुतांचे भौपार